बोल आजाद न्यूज में आपका स्वागत है। आइए देखते हैं आज के समाचार। नांदुरा येथे सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, तातडीने पंचनामे करून मदतीची मागणी। नांदुरा तालुक्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी संघटनाच्या वतीने तहसीलदार नांदुरा यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सततच्या पावसामुळे कापूस, सोयाबीन, मका व इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके सडण्याची भीती निर्माण झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। याशिवाय 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज तात्काळ माफ करावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मदत द्यावी, तसेच पिकांचे त्वरित पंचनामे करून भरपाई जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली आहे। या निवेदनावर शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे। नमस्कार दादा। नमस्कार। आज तुम्ही तहसील ठिकाणी आले आहेत। हो, कोण्याबाबत आले आहेत तुम्ही? कोण्या विषयावर? शेतकरी संघटना तालुका नांदुराच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब, माननीय कृषी अधिकारी साहेब, माननीय अन्नपुरवठा अधिकारी साहेब यांना आपण याकरिता आज निवेदन देत आहे की 31 ऑगस्ट रोजी नांदुरा तालुक्यात अति मुसळधार पाऊस झाला, विहिरी खरडून गेल्या, जमिनी वाहून गेल्या, अजूनही पिके पाण्यात आहे। त्याकरिता शासनाने कोणतेही पंचनामे व कोणतेही काही न करता सरसकट नांदुरा तालुका ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट 1 लाख रुपयाची मदत जाहीर करावी। तसेच ज्या शेतकरी बांधवांची शेती खरडून गेले, पाण्यामध्ये पिके आहेत, त्यांचे पुन्हा सर्वेक्षण करून त्यांना तात्काळ अनुदान तात्काळ जमा करावं व विशिष्ट प्रकारचं त्यांना अनुदान प्राप्त करून द्यावं। तसेच शासनाने निवडणुकीपूर्वी जे सांगितलं होतं की 7-12 शेतकऱ्याचा कोरा करणार, त्यांनी आता मुख्यमंत्री साहेब पाठ फिरत आहे, शासन पाठ फिरत आहे। त्यांनी 18 पासून 19 पासून नंतरचेच कर्ज माफीमध्ये घेतले, ते पण मुद्दल भरत आहे, व्याज राहिलं भरायचं। आमची सरकारला एकच विनंती आहे की तुम्ही कोणी वर्षीचं कर्ज असो शेतकऱ्याचं, 1 मधलं असो की 25 मधलं असो, सरसकट कर्जमाफी द्या, 2 लाखांना द्या, पण सरसकट द्या। तसेच आपल्या नांदुरा तालुक्यातील राशन वंचित शेतकरी कमीत कमी 5,500 ते 6,000 आहेत। यांचं राशनचं अनुदान आपण आंदोलन करतो त्यावेळेसच जमा होते, बाकी ते त्यांच्या मताने अनुदान टाकतच नाही। आमची म्हणणं हे आहे की 14 ऑगस्टला आमचं इथं भीक मागो आंदोलन राहणार आहे। आज आम्ही त्यांना निवेदन देत आहे 14 ऑगस्टच्या आत या लोकांना अन्नधान्य द्या किंवा याचं अनुदान द्या, नाही तर आम्ही भीक मागो आंदोलन 14 ऑगस्टला करणार आहे। तसेच पीक विमा कंपनीने 2 वर्ष झाली शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसलेली आहे। मागच्या वर्षी पोस्ट हार्वेस्टचे 24चे पोस्ट हार्वेस्टचे पैसे बाकी आहेत। मागच्या वर्षी 25 मध्ये 70% तालुक्यात नुकसान झालं आहे, तरी बी वरती अहवाल असा दिला की तालुक्यात नुकसान काहीच नाही आहे। पीक विमा कंपनीने शेतकऱ्याला 0 मध्ये टाकलेला नांदुरा तालुका, तरी आमची मागणी आहे की 24चा पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा आणि 25चा सरसकट 100% पीक विमा हा शेतकऱ्यांना 14 ऑगस्टच्या अगोदर जमा करावा। अन्यथा लोकशाही मार्गाने आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने व नांदुरा तालुक्यातील समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने इथं तहसील कार्यासमोर 14 ऑगस्ट पासून बेमुदत भीक मागो आंदोलन सुरू करणार आहे। जय जवान जय किसान। आणि पडझडचे अनुदान जोपर्यंत खात्यात जमा होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन मोडणार नाही अशी आम्ही ग्वाही देतो। तरी शासनाने याची तात्काळ दखल घेऊन आजचे आजच ज्यांचे खाते क्लिअर आहे त्यांचे अजून आजच्या जमा करा। उर्वरित लोकांची ज्यांचे त्रुटीचे आहे त्याची यादी बनवा, ते 2 दिवसांनंतर टाका। आम्ही आंदोलन मोडण्यास तयार आहे, आम्ही सरकार सोबतच आहे। जय जवान जय किसान। शेतकरी संघटनेचा पडझडचे अनुदान जमा कसे होत नाही, 100% सरसकट 2 वर्षाचा पीक विमा, सरसकट कर्जमाफी, राशन वंचित शेतकरी बांधवांची आज